गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि उत्साहपूर्ण सण आहे, जो भगवान श्री गणेशाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि विघ्नहर्ता देव मानले जातात. त्यांच्या पूजा अर्चनेने सर्व अडथळे दूर होतात, असे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती मोठ्या श्रद्धा व भक्तीने स्थापित केली जाते. मंडप सजवले जातात आणि गणपती बाप्पांची मूर्ती आकर्षक रूपात विराजमान केली जाते. या मूर्तींवर विविध प्रकारची सजावट केली जाते आणि भक्तगण मोठ्या आनंदाने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करतात. काही ठिकाणी गणपतीची स्थापना 1 दिवसासाठी तर काही ठिकाणी 5, 7, 11 किंवा अधिक दिवसांसाठी केली जाते. या काळात दररोज पूजा, आरती, भजन, कीर्तन आणि प्रसाद वाटप केले जाते. मोदक, लाडू, पुरी भाजी यासारख्या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य गणपतीला अर्पण केला जातो. भाविक गणपतीला आपले परिवार, समाज आणि देशासाठी चांगले जीवन, आरोग्य व समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतात. गणेश चतुर्थीच्या समाप्तीच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात आणि मिरवणुकीसह जवळच्या नदी, समुद्र किंवा तलावात केले जाते. विसर्जनावेळी भक्तजन पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भावपूर्ण निरोप देतात. ही परंपरा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा यांसारख्या राज्यांमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात जनतेला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. आजही ही परंपरा एकात्मतेचे प्रतीक म्हणून जपली जाते. गणेश चतुर्थी हा सण भक्ती, उत्साह, सौहार्द आणि सांस्कृतिक एकतेचा प्रतीक आहे. तो प्रत्येकाच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.